हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटरच्या 3 टाइप्स आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आपण हे तिन्ही बघणार आहोत आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे शेप. सॉलिडला डेफिनाइट शेप असतो. सॉलिड आपल्याला माहिती आहे, जर सपोज मी हे वॉच म्हणलं तर हे सॉलिड मटेरियल आहे, याला डेफिनाइट शेप असतो. त्याच्यानंतर लिक्विड आपण म्हणतो, पिण्याचं पाणी जे असतं ते आपण काय करतो, एखाद्या कंटेनर मध्ये फिल करतो. बॉटल मध्ये असेल तर ते बॉटलचा शेप घेतं. तुम्ही सपोज दुसरं काही युटेन्सिल्स वापरले तर त्याचा शेप घेतं. गॅस पण काय करतं, सिलेंडर मध्ये भरलेला असेल तर सिलेंडरचा शेप घेतं. तुम्ही बॉटल मध्ये भरला तर बॉटलचा शेप घेईल. त्याच्यानंतर बघा व्हॉल्यूम. सॉलिड साठी व्हॉल्यूम काय आहे, डेफिनाइट आहे. म्हणजे व्हॉल्यूम आपण बघितला सॉलिडचा, तर तो ठराविक जर आपण तेवढा पोर्शन घेतला तर त्याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, फिक्स अमाऊंट असणार आहे. लिक्विडचे पण सेम होतं, त्याचा व्हॉल्यूम पण काय असतो, डेफिनाइट असतो. पण गॅसेस मध्ये जो व्हॉल्यूम असेल तर काय येतो, इनडेफिनाइट येतो. ह्याचं रिझन काय आहे, तर गॅसेस जे असतात त्यांची कंप्रेसिबिलिटी काय असते, खूप जास्त असते. आपण गॅसेस त्याच कंटेनर मध्ये कंप्रेस करून 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 आणखीन गॅस त्याच्यात फिल करू शकतो. म्हणून गॅसेसची आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम काय आहे, इनडेफिनाइट आहे. त्याच्यानंतर बघा पार्टिकल अरेंजमेंट. सॉलिड्स आहेत त्याच्यात पार्टिकल अरेंजमेंट कसे आहे, क्लोजली पॅक्ड आहेत. हे जे पार्टिकल्स असतील ते काय आहेत, क्लोजली पॅक आहेत, म्हणजे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्येच आहेत. म्हणून आपण काय म्हणतो, सॉलिड मध्ये जे पॅकिंग असेल, अरेंजमेंट असेल पार्टिकल्सची, ते कसे आहे, क्लोजली पॅक्ड आहे. त्याच्यानंतर लिक्विड बघा, लिक्विड मध्ये क्लोज अरेंजमेंट आहे. क्लोज म्हणजे पार्टिकल जवळ जवळ आहेत, पण पार्टिकल्स कसे आहेत, मोबाईल आहेत. म्हणजे त्यांना मोबिलिटी दाखवण्यासाठी किंवा मुवमेंट दाखवण्यासाठी त्यांच्याकडे स्पेस अवेलेबल आहे. त्याच्यानंतर गॅसेस बघा, गॅसेस मध्ये जे पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत, डिस्पर्स्ड आहेत आणि ते मुवमेंट दाखवायला टोटली फ्री आहेत. म्हणजे पार्टिकल्स डिस्पर्स्ड आहेत, म्हणजे त्यांची पोझिशन फिक्स नाहीये आणि ते पार्टिकल्स काय असतात, फ्रीली मुव्हेबल असतात. त्याच्यानंतर बघा कंप्रेसिबिलिटी. सॉलिडची कंप्रेसिबिलिटी खूप कमी आहे, लो आहे. असं का होतंय, तर क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट असल्यामुळे त्याच्यात कंप्रेस होण्यासाठी त्या सॉलिड मध्ये आतमध्ये व्हॅकंट स्पेसच प्रेझेंट नाहीये, त्याच्यामुळे त्याची कंप्रेसिबिलिटी सगळ्यात कमी आहे. त्याच्यानंतर लिक्विडची त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त असेल, पण कमी असेल ऍज कम्पेअर्ड टू गॅसेस. आणि गॅसेस मध्ये कंप्रेसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. रिझन काय आहे, तर त्याच्याकडे काय आहे, व्हॅकंट स्पेस आहे. पार्टिकल्सला क्लोज येण्यासाठी व्हॅकंट स्पेस आहे. मग आपण काय सांगतो, कंप्रेसिबिलिटी गॅसेस पार्टिकल्सची काय आहे, सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर बघा रिजिडिटी. सॉलिड आहेत ते खूप जास्त रिजिड आहेत. असं का होत आहे, तर त्यांचं पॅकिंग काय आहे, कॉम्पॅक्ट आहे. कॉम्पॅक्ट पॅकिंग असल्यामुळे त्याची रिजिडिटी काय आहे, खूप जास्त आहे. त्याच्यानंतर लिक्विडची रिजिडिटी आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट सगळ्यात कमी रिजिडिटी कोणाची असेल, गॅसेसची असेल, कारण त्याच्यात पार्टिकल्सला मुवमेंट दाखवण्यासाठी भरपूर जागा प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर बघा कायनेटिक एनर्जी. सॉलिड्स मध्ये कायनेटिक एनर्जी खूप कमी असते, कारण मुवमेंट दाखवण्यासाठी पार्टिकल्सना अवेलेबल स्पेस नाही, त्याच्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी खूप कमी आहे. त्याच्यानंतर लिक्विड मध्ये थोडा थोडा स्पेस प्रेझेंट असल्यामुळे लिक्विड मध्ये कायनेटिक एनर्जी काय आहे, मॉडरेट आहे. आणि त्याच्यानंतर गॅसेस मध्ये खूप भरपूर स्पेस असल्यामुळे काय आहे, त्याची कायनेटिक एनर्जी गॅसेस पार्टिकल्सची काय आहे, खूप जास्त आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे डेन्सिटी. सॉलिडची डेन्सिटी खूप जास्त आहे, लिक्विडची मॉडरेट आहे आणि गॅसेसची डेन्सिटी लो आहे. आता डेन्सिटी काय असतं, डेन्सिटी आपण कशी मेजर करतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मग जर व्हॉल्यूम मध्ये सपोज हा व्हॉल्यूम आपण जर घेतला तर त्याच्यात पार्टिकल्स जेवढे जास्त असतील, म्हणजेच मास म्हणतोय आपण, मास अपॉन व्हॉल्यूम, हे काय असतं, डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. मग मास कधी जास्त असेल, जेव्हा पार्टिकल्स जास्त असतील. पार्टिकल्सची संख्या जशी वाढत जाईल त्या व्हॉल्यूम मधली तशी त्याची काय होते, डेन्सिटी इन्क्रीज होते. मग एवढ्याच एरियामध्ये सॉलिडचे पार्टिकल्स कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असल्यामुळे जास्त असतील, त्याच्यापेक्षा कमी लिक्विड मध्ये असतील आणि त्याच्यापेक्षा कमी कशात असतील, गॅसेस मध्ये असतील. तर ह्या होत्या स्टेट्स ऑफ मॅटर, ज्याच्यात सॉलिडचे अरेंजमेंट कसे आहे, खूप कॉम्पॅक्ट आहे आणि कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असल्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत ऍज कम्पेअर्ड टू लिक्विड आणि गॅसेस. लिक्विडची कायनेटिक एनर्जी लिक्विडची कायनेटिक एनर्जी मॉडरेट आहे आणि गॅसेसची कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त आहे. रिजिडिटी बघितली तर सगळ्यात जास्त कोणाची आहे, रिजिडिटी सॉलिडची जास्त आहे. कायनेटिक एनर्जी बघितली तर सगळ्यात जास्त कोणाची आहे, गॅसेसची आहे. आणि शेप जर बघायचा झाला तर सॉलिड लिक्विडला शेप असतो, गॅसेसला शेप नसतो. ठीक आहे, तर ह्या होत्या स्टेट्स ऑफ मॅटर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.